हॅलो स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण नर्वस टिश्यू हा पॉईंट पाहिला. या नर्वस टिश्यूमध्ये दोन प्रकारच्या सेल पाहिल्या, न्यूरॉन आणि न्यूरोग्लियल सेल्स. ह्या दोघांच्या मधलं जे काही नेमकं कनेक्शन आहे हेही आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला नर्व सेलच्या प्रॉपर्टीज, की ज्या प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर या हेडिंगच्या अंदर आपण पाहणार आहोत. ह्या प्रॉपर्टीज पाहणं गरजेचं का आहे? कारण पुढच्या लेक्चरला आपण एक मेकॅनिझम पाहणार आहोत. या मेकॅनिझमचं नाव आहे सिनॅप्सी. ॲक्च्युली सिनॅप्सी याचा अर्थ असा होतो की एम्पल्स ट्रान्समिशनमध्ये एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जेव्हा हा मेसेज जात असतो एम्पल्सच्या फॉर्ममध्ये, ते जे मेकॅनिझम आहे या मेकॅनिझमला म्हटलं जातं सिनॅप्सी. हा पॉईंट पाहण्याच्या आधी आपल्याला नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज पाहणं गरजेचं आहे. तर पहा, याच्यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे की ज्याचं नाव आहे एक्सायटेबिलिटी आणि इरिटेबिलिटी. याचा अर्थ काय होतो? तर पहा, नर्व सेलमध्ये एक ॲबिलिटी असते किंवा नर्व सेलमध्ये एक इनबिल्ड एक मेम्ब्रेन असतं ज्याला म्हटलं जातं पोटेन्शियल मेम्ब्रेन. ह्या पोटेन्शियल मेम्ब्रेनमुळं वातावरणातील बदल ते काय करू शकतात? डिस्टिंग्विश करू शकतात. आणि या बदलामुळं ते जो स्टिम्युलस आहे तो परसिव्ह करतात आणि त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी होते. म्हणजे एकंदरीत वातावरणातील बदलाचा त्यांच्या फायबरवरती किंवा मेम्ब्रेनवरती इफेक्ट होत असतो. हा जो इफेक्ट आहे ज्याला म्हटलं जातं एक्सायटेबिलिटी. म्हणजे ज्याच्यामध्ये काय येते, एक प्रकारची एनर्जी निर्माण होते की ज्याच्यामुळे पुढची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी याला म्हटलं जातं एक्सायटेबिलिटी. म्हणजेच पोटेन्शियल मेम्ब्रेनमुळे नर्व फायबर स्टिम्युलस परसिव्ह करतात आणि या स्टिम्युलसमुळं त्यांची ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते. याला म्हटलं जातं एक्सायटेबिलिटी अँड इरिटेबिलिटी. आता हा जो स्टिम्युलस असतो हा पुढे आपण पाहणार आहोत. नेमकं स्टिम्युलस म्हणजे काय? सध्या इतकंच लक्षात ठेवूया की नर्व सेलची प्रॉपर्टी राहते एक्सायटेबिलिटी अँड इरिटेबिलिटी. एक्साइट होणं हे त्यांचं काम आहे. एक्साइट का होतात? कारण त्यांच्याकडे पोटेन्शियल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. पोटेन्शियल मेम्ब्रेन काय हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. जसं आपण मसल सेलची प्रॉपर्टी पाहिली होती की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स सुद्धा होतात. कॉन्ट्रॅक्शनसाठी त्यांच्याकडे स्पेशल प्रोटीन्स असतात. तसंच इथं या नर्व फायबरमध्ये हे एक्साइट होतात. कशामुळे? स्टिम्युलस रिसीव्ह केल्यामुळं. स्टिम्युलस रिसीव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतं? पोटेन्शियल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. हे जे मेम्ब्रेन आहे ह्या मेम्ब्रेनचं नाव आहे ॲक्झॉन. कारण नर्व एम्पल्स हे एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जात असताना समजा डेंड्रॉननी जर ते पिकअप केलं तर ते ॲक्झॉन कडून कुठे जात असतं? दुसऱ्या नर्व सेलकडे जात असतं. यालाच म्हटलं जातं एक्सायटेबिलिटी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? आलेला नर्व एम्पल्स, आलेला जो एम्पल्स आहे किंवा स्टिम्युलस आहे याला पुढे ट्रान्समिट करणं याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. म्हणजेच ट्रान्समिशन ऑफ नर्व एम्पल्स. कशामुळे हा झाला? एक्सायटेशनमुळे जो काही एम्पल्स तयार झालेला आहे तो फक्त पुढे ढकलणे याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. म्हणजेच नर्व सेलच्या ज्या काही महत्त्वाच्या दोन प्रॉपर्टी आहेत की ज्याच्यामध्ये एक्सायटेबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. एम्पल्स तयार करणं आणि तो पुढे पाठवणं ही नर्व सेलची प्रॉपर्टी आहे. जसं मसल सेलची कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जातो. आता पुढे नेमकं नर्व सेल एक्साइट का होतात, की कशामुळे एक्साइट होतात? की स्टिम्युलसमुळे. आता हा स्टिम्युलस म्हणजे काय आहे? डिटेक्टेबल चेंज आहे की तो वातावरणातला, मग तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असेल किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट असेल, की याच्यामध्ये डिटेक्टेबल चेंज हा कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकतो. एकतर फिजिकल, केमिकल किंवा इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये, किंवा ज्याला आपण म्हणतो बदल, की हा इलेक्ट्रिकल चेंज आहे तो एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असू शकतो. त्यामुळे काय होतं? इट ब्रिंग्स एक्सायटेशन इन अ नर्व फायबर किंवा नर्व सेल. या बदलामुळे, मग तो फिजिकल असेल, केमिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, या बदलामुळं काय होतं? एक्सायटेशन होतं किंवा तो जो पार्ट आहे तो एक्सायटेड होतो कारण त्याच्याकडे एनर्जी येत असते, आयनचं एक्सचेंज होत असतं. याला म्हटलं जातं, हे एक्सायटेशन मे बी नर्वचं असू शकतं किंवा एक नर्व सेल जेव्हा दुसऱ्या नर्व सेलला अटॅच होत असताना ते एखाद्या ऑर्गनला सुद्धा अटॅच असू शकतात. मग तिथं मसल असू शकतात, याला मसल एक्सायटेशन सुद्धा म्हटलं जातं. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून कशावरती होतो? ऑर्गॅनिझमवरती होतो. म्हणजे हा झाला स्टिम्युलस. ह्या स्टिम्युलसमुळं मसल एक्साइट होतात. एक्सायटेशनमुळं काय होतं? एम्पल्स तयार होतात आणि तयार झालेले एम्पल्स पुढे ढकलण्यासाठी जी प्रोसेस होत असते याला म्हटलं जातं कंडक्शन, किंवा ही एक प्रॉपर्टी आहे ज्याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. म्हणजेच
नर्व सेलच्या ज्या प्रॉपर्टी आहेत एक्सायटेशन आणि कंडक्शन ह्या कशावरती डिपेंड आहेत, स्टिम्युलस वरती डिपेंड आहेत. स्टिम्युलस म्हणजे काय आहे, एक वातावरणातील बदल आहे की तो कोणत्या फॉर्म मध्ये असू शकतो, फिजिकल फॉर्म मध्ये, केमिकल फॉर्म मध्ये. फिजिकल फॉर्म म्हणजे कोणता असेल, म्हणजेच वातावरणातील टेम्परेचर मधला बदल असेल, किंवा केमिकल फॉर्म मध्ये सुद्धा हा बदल असू शकतो, किंवा तो इलेक्ट्रिकल चेंज सुद्धा असू शकतो. याच्यामुळं नर्व फायबर मध्ये एक्सायटेशन येतं आणि ते पुढे ढकललं जातं, त्याला कंडक्शन असं म्हटलं जातं. आता हे जे स्टिम्युलस आहेत हे 3 प्रकारचे स्टिम्युलस असू शकतात की त्याच्या इंटेन्सिटीवरून, कशा पद्धतीचा स्टिम्युलस आहे याच्यावरून नर्व सेल किंवा नर्व फायबर त्याला रिस्पॉन्स देत असते. तर पहा, हे जे स्टिम्युलस आहेत हे 3 प्रकारचे आहेत. पहिला जो स्टिम्युलस आहे ज्याला म्हटलं जातं थ्रेशोल्ड स्टिम्युलस. थ्रेशोल्ड स्टिम्युलस की त्याची इंटेन्सिटी ही काय असते, मिनिमम असते. म्हणजे पहिला जो स्टिम्युलस आहे त्याला थ्रेशोल्ड स्टिम्युलस असं म्हटलं जातं. 2 नंबरचा जो आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, सबलिनियर स्टिम्युलस, की ज्याला वीक स्टिम्युलस असंही म्हटलं जातं. मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स साठी हा क्वेश्चन इथं महत्वाचा आहे. सबलिनियर स्टिम्युलस म्हणजे काय, की जो वीक स्टिम्युलस आहे, ज्याची इंटेन्सिटी कमी आहे, ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामुळं काय होत नाही, रिस्पॉन्स सुद्धा मिळत नाही. म्हणजे असा जो स्टिम्युलस याच्यामुळं काही रिस्पॉन्स मिळत नाही, म्हणजे नर्व सेल त्याला कोणत्याही पद्धतीचा रिस्पॉन्स देत नाही, असा जो स्टिम्युलस आहे त्याला वीक स्टिम्युलस असं म्हटलं जातं. याचं नाव आहे सबलिनियर स्टिम्युलस. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ज्याला सुप्रा लिमिनल स्टिम्युलस असं म्हटलं जातं. हा जो स्टिम्युलस आहे तो काय आहे, स्ट्रॉंग स्टिम्युलस. म्हणजे स्ट्रॉंग स्टिम्युलस वरती जो काही क्विक रिस्पॉन्स मिळत असतो, का, कारण त्याची इंटेन्सिटी जास्त असते म्हणून त्याला म्हटलं जातं सुप्रालिमिनल स्टिम्युलस. म्हणजे स्टिम्युलस वरती नर्व इम्पल्सचा रिस्पॉन्स डिपेंड असतो. कोणत्या पद्धतीचा स्टिम्युलस आहे याच्यावरून नर्व ही एक्साइट होत असते आणि एक्साइट झाल्यामुळे नर्व इम्पल्स तयार होतात आणि हे परत पुढे ढकलले जातात, ज्याला म्हटलं जातं कंडक्शन. म्हणजेच नर्व सेलची जी प्रॉपर्टी आहे एक्सायटेशन आणि कंडक्शन ही टोटली डिपेंड कशावरती राहत असते, स्टिम्युलस वरती. पण हा स्टिम्युलस कोणता आहे, तो वीक आहे, स्ट्रॉंग आहे का थ्रेशोल्ड स्टिम्युलस आहे याच्यावरतीही हे मेकॅनिझम डिपेंड असतं. त्याच्यानंतर नर्व फायबरची नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे ज्याला म्हटलं जातं समेशन इफेक्ट. आताच मी म्हणाले की जे वीक स्टिम्युलस आहे ज्याला सबलिमिनल स्टिम्युलस असं म्हटलं जातं, की हे जे वीक स्टिम्युलस आहे ज्याच्यामुळे नर्व सेल्स किंवा नर्व फायबर रिस्पॉन्स देतील असं नाही, बरोबर का. पण जेव्हा काय होतं, समेशन होतं, म्हणजे एका पाठोपाठ एक असे सबलिमिनल स्टिम्युलस तयार होतात, म्हणजे त्यांची बेरीज होते, तेव्हा काय होतं, त्याचा इफेक्ट हा काय दिसत असतो, रिस्पॉन्सच्या माध्यमातून दिसत असतो. हा जो समेशन किंवा जे ऍडिशन आहे ज्याला म्हटलं जातं समेशन इफेक्ट. म्हणजे जे वीक स्टिम्युलस ज्यांचा इफेक्ट दिसत नाही किंवा रिस्पॉन्स दिसत नाही, हे जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्याचा रिस्पॉन्स दिसतो, याला म्हटलं जातं समेशन इफेक्ट. ही काय आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आहे ऑल ऑर नन लो. आता याचा अर्थ असा होतो, जे काही सबलिमिनल जे स्टिम्युलस आहेत, एकतर नर्व इम्पल्स तयार झाल्यानंतर म्हणजे नर्व सेल एक्साइट झाल्यानंतर जे इम्पल्स ट्रान्समिशन आहे हे पूर्णपणे एक्झॉन मेम्ब्रेन किंवा ज्याला आपण म्हणतो लेंथ ऑफ नर्व फायबर हे पूर्णपणे काय करत असतं, क्रॉस करत असतं. म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन हे की एंटायर लेंथ ऑफ नर्व सेल याच्यामधून पास होत असतं. हे जर झालं नाही तर त्याला म्हणजे यालाच म्हटलं जातं एकतर ऑल लेंथ म्हणजे जी काही कंप्लीट लेंथ आहे नर्वची याच्यामधून ते पास होणार किंवा होणार नाही. म्हणजे जर स्टिम्युलस अशा पद्धतीचा पाहिजे की जो समेशन इफेक्ट जो आहे म्हणजे जिथं बेरीज झालेली आहे, कशाची, वीक स्टिम्युलसची जिथं बेरीज झालेली आहे, हा जो वीक स्टिम्युलस आहे तो एंटायर लेंथ ऑफ नर्व फायबर हा पास होईल आणि दुसऱ्या नर्व सेलकडे जाईल, याला म्हटलं जातं ऑल लेंथ असं म्हटलं जातं. एकतर तो एंटायर लेंथ पास होईल किंवा हा इम्पल्स पुढे जाणार नाही, नन लो असं म्हटलं जातं. म्हणजे हा पुढे जात नाही, यालाच म्हटलं जातं ऑल ऑर नन लो. म्हणजे इम्पल्स जर ट्रान्समिट झाला तर तो पूर्णपणे नर्व लेंथ वरती काय असेल, डिपेंड असेल किंवा तो नर्व लेंथ क्रॉस करेल. म्हणजेच जो काही नर्व सेलचा जो काही लास्ट पार्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो टर्मिनल पार्ट असं म्हणतो, जिथं टेलेंड्रॉन्स की जो मसलला किंवा एखाद्या ग्लँडला अटॅच असतो तिथून तो पुढच्या नर्व सेलकडे जाणार. एकतर पास होत असेल तर पूर्ण लेंथ किंवा तो पासच होणार नाही, याला म्हटलं जातं ऑल ऑर नन लो. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे कोणाचं, सबलिनियर.
म्हणजे जो वीक स्टिम्युलस आहे याच्या बाबतीत असं होऊ शकतं की एखादा इम्पल्स तयार झाला आणि तो एंटायर लेंथला जर क्रॉस करत नसेल, म्हणजे त्याचं इंटेन्सिटी जर कमी असेल तर तो पास होणार नाही, म्हणजे तो तिथंच थांबणार, म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचा रिस्पॉन्स मिळणार नाही. पण जर समेशन इफेक्ट जर झाला तर तो एंटायर लेंथ काय करेल, क्रॉस करेल आणि त्याचा रिस्पॉन्स सुद्धा दिसेल. कारण या नर्व सेल्समुळे स्टिम्युलस मिळाल्यानंतर त्याला रिस्पॉन्स देणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल की आपल्याला एखादी वस्तू थंड लागते किंवा गरम लागते तेव्हा आपण हात पाठीमागं घेतो. हा जी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे हा काय झाला, रिस्पॉन्स झाला. म्हणजे वातावरणामधले बदल की जो डिटेक्टेबल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर मधला फरक समजला, आपलं बॉडी टेम्परेचर आणि एकदम आपल्याला असह्य होणारं असं जे काय आहे हॉट सेन्सेशन आहे हे आपल्याला समजलं. समजल्यानंतर रिस्पॉन्स देणं म्हणजेच आपली हँडची ऍक्टिव्हिटी ही पुढे मागे करणं हा काय झाला, रिस्पॉन्स झाला. म्हणजे इथं हा स्टिम्युलस जर पासच होत नसेल, सॉरी स्टिम्युलसमुळं नर्व सेल एक्साइट झाली पण ती वीक आहे आणि पुढे पास होत नसेल तर याला म्हटलं जातं ऑल ऑर नॉन लो. आणि हे फक्त कोणाच्या बाबतीत होऊ शकतं, सबलिनियल स्टिम्युलस म्हणजे ज्याला म्हटलं जातं वीक स्टिम्युलस. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. हा जो पिरियड आहे हा एक टाइम इंटरवल आहे. कोणता टाइम इंटरवल की हा मिली सेकंड मध्ये काय केला जातो, काउंट केला जातो. आता हा टाइम इंटरवल कशाचा आहे तर पहा, काही सिनॅप्सीमध्ये असं होतं एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे इम्पल्स ट्रान्समिशन होत असताना अचानक त्या वेळेमध्ये जर दुसरा स्टिम्युलस जर नर्व सेलमध्ये आला तर ही नर्व सेल एक्साइट होत नाही, त्या विदिन पिरियडपर्यंत एक्साइट होत नाही, म्हणजेच त्याला कोणत्याही पद्धतीचा रिस्पॉन्स ही नर्व सेल देत नाही. हा जो पिरियड आहे ज्याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड. हा मी काय सांगितलं, रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय, हा एक टाइम इंटरवल आहे की नेहमी इम्पल्स ट्रान्समिशन मध्ये एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जेव्हा इम्पल्स हे ट्रान्समिट होत असतात तेव्हा तो जो वेळ असतो तिथं सेकंड जो काही स्टिम्युलस आहे तो काय केला जात नाही, ग्राह्य धरला जात नाही किंवा सेकंड स्टिम्युलसला त्या वेळेपर्यंत रिस्पॉन्स दिला जात नाही. तो जो पिरियड आहे ज्याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड की ज्याच्यामध्ये नर्व सेल फेल्स टू रिस्पॉन्ड सेकंड स्टिम्युलस. म्हणजे एका वेळेला एकच अलॉंग द लेंथ हे काय करत असतात, क्रॉस होत असतो, तेव्हा सेकंड स्टिम्युलसला रिस्पॉन्स मिळत नाही. तो जो टाइम ड्युरेशन आहे याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड. आता हे जे रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय किंवा ह्या प्रॉपर्टीज आपण पाहतोय हे थिअरॉटिकली पाहतोय, ऍक्च्युअली याचं जे ऍप्लिकेशन आहे हे आपण त्या मेकॅनिझम मध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त यांची ओळख हा पार्ट या लेक्चरला महत्वाचा आहे. पुढच्या लेक्चर पासून आपल्याला सिनॅप्टिक डिले, रिफ्रॅक्टरी पिरियड किंवा सिनॅप्टिक क्लेफ्ट काय आहे, ऍक्च्युअली सिनॅप्सी काय आहे हे आज जरी मी तुम्हाला थिअरॉटिकली सांगत असेल तर तिथं डायग्राम काढल्याशिवाय किंवा हे मेकॅनिझम पाहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आता फक्त तात्पुरतं लक्षात ठेवायचं की या प्रॉपर्टीज मध्ये या सिनॅप्सीमध्ये एक रिफ्रॅक्टरी पिरियड असतो. या रिफ्रॅक्टरी पिरियडमध्ये एका स्टिम्युलसला रिस्पॉन्स देणं चालू असताना दुसरा रिस्पॉन्स शक्य होत नाही किंवा दुसरा स्टिम्युलस याला रिस्पॉन्स दिला जात नाही. तो जो पिरियड आहे त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. पुढे सिनॅप्टिक डिले. आता याच्यामध्ये सिनॅप्टिक डिले याचा अर्थ असा होतो की टू क्रॉस सिनॅप्सी फॉर रिलीजिंग न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे याचाही अर्थ असाच आहे की एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जेव्हा इम्पल्स ट्रान्समिट होत असतात तेव्हा हे इम्पल्स न्यूरोट्रान्समीटरच्या मदतीनं एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जात असतात. म्हणजेच कुठून, एका एक्झॉनिक टर्मिनल एंड कडून दुसऱ्या डेंड्रॉनकडे जात असतात. हा जो ड्युरेशन आहे ज्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक डिले असं म्हटलं जातं आणि तो मे बी 0.3 to 0.5 मिली सेकंड इतका असतो. म्हणजेच एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे इम्पल्स जाण्यासाठी जो काही वेळ लागतो याला म्हटलं जातं सिनॅप्टिक डिले. हा इम्पल्स जात असताना तो कुठून जाणार आहे, एक्झॉन टर्मिनल कडून एका नर्व सेलच्या एक्झॉन टर्मिनल एंड कडून दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉनकडे जाणार आहे. म्हणजेच इथं जी अटॅचमेंट आहे ही कशाची आहे, एक्झॉन डेंड्रॉनिक अटॅचमेंट आहे. नर्व इम्पल्स मध्ये बऱ्याच प्रकारचे अटॅचमेंट असतात. एक्झॉन टू एक्झॉन असू शकते, एक्झॉन टू डेंड्रॉन असते, डेंड्रॉन टू डेंड्रॉन सुद्धा असू शकते. पण या सिनॅप्टिक डिले मध्ये असं सांगितलेलं आहे की एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जेव्हा इम्पल्स ट्रान्समिट होत असतात तेव्हा हे इम्पल्स न्यूरोट्रान्समीटर हे काय करत असतात, हे इम्पल्स घेऊन जात असतात. त्याच्यासाठी 0.3 to 0.5 मिली सेकंड इतका वेळ लागतो. हा जो ड्युरेशन आहे याला सिनॅप्टिक डिले असं म्हटलं जातं.
त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे सिनॅप्टिक फटीग. आपल्याला माहिती आहे सिनॅप्टिक फटीग, फटीग याचा अर्थ होतो एक प्रकारचा थकवा किंवा कमजोरी. आता हा कशामुळे आलेला असतो की याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्याला म्हटलं जातं एक्झॉशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. इथं न्यूरो ट्रान्समीटर सुद्धा काय असतो, थकलेला असतो. म्हणजे नेमकं काय होतं की इथं वेळ का लागतो किंवा ज्याच्यामध्ये नर्व फायबर फटीग का होतात, तर जर कंटिन्युअस जर नर्व इम्पल्स ट्रान्समिशनचं जर काम जर चालू असेल तर याच्यामध्ये नर्व इम्पल्स ट्रान्समिशनमध्ये सिनॅप्टिक फटीग हा प्रकार येऊ शकतो. तरी सुद्धा काय काय वेळेला स्टिम्युलस जर स्ट्रॉंग असेल तर काय होऊ शकतं, रिस्पॉन्स पटकन मिळू शकतो. म्हणजेच स्टिम्युलसवरती डिपेंड असतं की नर्व इम्पल्स ट्रान्समिशन. याच्यामध्ये सिनॅप्टिक फटीगमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, ज्या स्टिम्युलसची व्हेलॉसिटी जास्त असते तिथं रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स हा काय असतो, फास्ट असतो. मग याच्यामध्ये हाय ज्याला आपण म्हणतो की हाय नर्व ट्रान्समिशन हे कुणामध्ये असू शकतं, किंवा ज्याला म्हणलं जातं हाय इम्पल्स ट्रान्समिशन हे कुणामध्ये असू शकतं की ज्या नर्व सेल लॉंग आहेत आणि थिक आहेत यांच्यामध्ये इम्पल्स ट्रान्समिशनचा रेट हा जास्त असतो. त्याच्यासोबत आपण ॲनिमलचे दोन प्रकार पाहिलेले आहेत, कोल्ड ब्लडेड ॲनिमल आणि त्याच्यानंतर वॉर्म ब्लडेड ॲनिमल. वॉर्म ब्लडेड जे ॲनिमल आहेत यांना होमिओथर्म्स असं म्हटलं जातं. आणि या होमिओथर्म्समध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये आपण येतो की ज्याच्यामध्ये इम्पल्स ट्रान्समिशनचा जो काही रेट असतो त्याचा जो स्पीड असतो तो काय असतो, हाय असतो, ॲज कम्पेअर्ड टू द कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेडलाच काय म्हटलं जातं, पिकिलोथर्मिक ॲनिमल. म्हणजेच इम्पल्स ट्रान्समिशनचा रेट हा कशावरती आहे की नर्वच्या थिकनेस आणि त्याची लांबी. त्याच्यासोबत तो होमिओथर्म्स आहे का पिकिलोथर्म्स आहे. त्याच्याच बरोबर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या काय आहेत मसल्स आहेत किंवा मसल्स फायबर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉलंटरी मसल्स किंवा इनव्हॉलंटरी मसल्स. याच्यापैकी व्हॉलंटरी जे काही फायबर्स आहेत म्हणजे व्हॉलंटरी मसलच्या ज्या काही सेल्स आहेत यांच्यामध्ये काय आहे, इम्पल्स ट्रान्समिशनचा रेट हा जास्त असतो. त्याच्यानंतर आहे ज्या काही नर्व सेल्स की ज्याला आपण म्हणतो मेड्युलेटेड नर्व फायबर किंवा मेड्युलेटेड नर्व सेल यांच्यामध्ये सुद्धा कंडक्शन ही जी प्रोसेस आहे ती फास्ट होत असते. आता याच्यावरती गिव्ह सायंटिफिक रिझन या हेडिंगच्या अंडर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वाय मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये इम्पल्स कंडक्शनची जी काही प्रोसेस आहे ती फास्ट असते का, कारण याच्यामध्ये काय होत असतं, नोड्स ऑफ रॅनिमियर प्रेझेंट असल्यामुळं की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस नर्व ट्रान्समिशन होत नाही तर याच्यामध्ये काय होतं, टप्प्याटप्प्याने ज्याला आपण म्हणतो उड्या की जे काही नोड्स ऑफ रॅनिमियर्स आहेत याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्सनुसार पुढे हे इम्पल्स काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. त्यामुळं मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये इम्पल्स ट्रान्समिशनचा जो रेट असतो तो जास्त असतो आणि या स्पीडमुळं कदाचित काय होऊ शकते, न्यूरो ट्रान्समीटर हे काय होऊ शकतात, फटीग होऊ शकतात आणि यालाच म्हणलं जातं सिनॅप्टिक फटीग असं म्हणलं जातं. म्हणजे इथं आजच्या लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर ज्या पाहिलेल्या आहेत ह्या समजल्या असतील असं मला वाटतंय. पहा, पहिली प्रॉपर्टी आपण म्हटलं होतं की एक्सायटेबिलिटी आणि इरिटेबिलिटी, की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं नर्व सेल हे एक्साइट होतात कशामुळे, स्टिम्युलसमुळे. आता नर्व सेलवरती स्टिम्युलसचा काय इफेक्ट होतो, कारण त्याच्याकडे पोलराइज्ड मेम्ब्रेन आहे. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, एक्साइट झालेलं जे काही कंडिशन आहे ही पुढे ट्रान्समिट केली जाते ज्याला म्हणलं जातं कंडक्टिव्हिटी. हे सगळं कशावरती डिपेंड राहतं, स्टिम्युलसवरती डिपेंड राहतं. म्हणजे स्टिम्युलस हा वातावरणामधला काय आहे, बदल आहे. स्टिम्युलस हे 3 प्रकारचे असतात, ज्याची इंटेन्सिटी जास्त आहे, जो वीक आहे, जो स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग स्टिम्युलस असेल तर रिस्पॉन्स काय होतो की रिस्पॉन्स सुद्धा काय मिळतो, क्विक मिळत असतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की समेशन इफेक्ट. समजा एखादा स्टिम्युलस जर वीक जर असेल पण वीक 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 अशी जर ॲडिशन झाली तर त्याचा इफेक्ट काय होतो किंवा त्याचे सुद्धा इम्पल्स काय होतात, तयार होतात. म्हणजे नर्व सेल एक्साइट होते आणि तो सुद्धा कंडक्ट होतो. आता इम्पल्स ट्रान्समिशनमध्ये पुढची जी प्रॉपर्टी आहे, इम्पल्स ट्रान्समिट होत असताना एकतर ते पूर्ण लेंथ नर्व सेलची कव्हर करतात, झाला तर असा होतो किंवा होतच नाही, ज्याला म्हटलं जातं ऑल ऑर नन लो. हे कुणाच्या बाबतीमध्ये होऊ शकतं, वीक स्टिम्युलस ज्याला म्हटलं जातं सब लिनियल स्टिम्युलस. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियड हा असा पिरियड आहे की आपण एक काम करत असताना दुसऱ्या कामाला रिस्पॉन्स देत नाही. शक्यतो हे लहान मुलांच्या मध्ये होत असतं. म्हणजे अशी एक कंडिशन येते की एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे इम्पल्स जात असताना सेकंड जो काही स्टिम्युलस येत असतो त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. तो जो पिरियड आहे त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सिनॅप्टिक डिले.
म्हणजे एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे इम्पल्स ट्रान्समिशन होण्यासाठी जो काही वेळ लागतो, जो काही टाइम ड्युरेशन लागतो, हा फिक्स असतो 0.3 to 0.5 मिली सेकंड. याला म्हटलं जातं सिनॅप्टिक डिले. आणि त्याच्यानंतर आहे सिनॅप्टिक फटीग. म्हणजे कुणामध्ये फास्ट आणि कुणामध्ये लो किंवा इंटेन्सिटी, कुणामध्ये जास्त म्हणजे स्ट्रॉंग असेल किंवा वीक असेल. इथं आपल्या प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबरचं जे काही लेक्चर होतं ते इथं संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम पाहूया. आपण ॲक्च्युली सिनॅप्सी म्हणजे काय हे डायग्राम थ्रू इथं आपण पाहूया.